नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण SSC MTS हवालदार या पदांसाठी ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे तर त्याबद्दल माहिती पाहिलेली होती। आणि मित्रांनो, आता SSC MTS हवालदार या पदांसाठी ॲडमिट कार्ड स्टेटस किंवा मग तुमच्या फॉर्मचे स्टेटस कशा प्रकारे चेक करायचे आहे, म्हणजेच तुमची एक्झाम कोणत्या दिवशी होणार आहे तर ती तारीख तुम्ही बघू शकता। त्यानंतर तुमचं हॉल तिकीट किंवा मग ॲडमिट कार्ड कोणत्या दिवशी येणार आहे तर ती तारीख पण तुम्ही ऑनलाईन बघू शकता। त्याचबरोबर तुमचं एक्झाम सेंटर कुठे असणार आहे आणि तुमची परीक्षेची टायमिंग काय आहे, म्हणजे कोणत्या शिफ्टमध्ये तुमची परीक्षा असणार आहे तर ती माहिती तुम्ही ऑनलाईन बघू शकता। तर ही सर्व माहिती मित्रांनो ऑनलाईन कशा प्रकारे बघायची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे बघू शकता कॅन्डिडेट्स अलर्ट यामध्ये आता नवीन ऑप्शन इथे आलेला आहे, स्टेटस डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार। तर अशा प्रकारचं मित्रांनो हे ऑप्शन आहे आणि या भरतीसाठी येथे 30 सप्टेंबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 या दरम्यान येथे परीक्षा होणार आहे। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे परत तुम्हाला येथे खाली यायचं आहे आणि ते बघू शकता ॲडमिशन सर्टिफिकेट स्टेटस। तर येथे मित्रांनो तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी ते दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे। तर या दोन्ही ऑप्शनचा कशा प्रकारे वापर करायचा आहे तर एक एक करून आपण बघणार आहोत। येथे सर्वात पहिले तर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा SSCचा रजिस्ट्रेशन ID टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे उमेदवाराची येथे जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। तर येथे जे गणित येथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्च नाव या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। तर येथे बघू शकता उमेदवाराचं जे पण नाव असणार आहे तर ते नाव येथे तुम्हाला दाखवण्यात येईल। येथे वडिलांचं नाव दाखवण्यात येईल, त्यानंतर येथे पत्ता असणार आहे, त्यानंतर येथे रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर येथे रोल नंबर जो की परीक्षेसाठी असणार आहे, एक्झाम कोणत्या दिवशी असणार आहे तर ती तारीख तुम्हाला इथे दाखवण्यात येईल, त्यानंतर कोणत्या शिफ्टमध्ये परीक्षा असणार आहे तर तो टायमिंग तुम्हाला इथे दाखवण्यात येईल, त्यानंतर कोणत्या शहरामध्ये तुमचं सेंटर असणार आहे तर त्या शहराचं नाव तुम्हाला इथे दाखवण्यात येईल, त्यानंतर येथे सर्व शेवटी फॉर्मचे स्टेटस काय आहे तर इथे बघू शकता फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणून दाखवण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या फॉर्मचं इथे स्टेटस येणार आहे। तर मित्रांनो, हे ॲडमिट कार्ड तुम्ही आता सध्या तरी डाउनलोड करू शकत नाही। तर येथे बघू शकता यू कॅन डाउनलोड अँड प्रिंट युअर ॲडमिट कार्ड फ्रॉम। तर येथे तुम्हाला इथे समोर येथे तारीख दाखवण्यात येईल आणि या तारखेला तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। तर परीक्षेच्या 3-4 दिवस आधी तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड येथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर आता दुसऱ्या पद्धतीने कशा प्रकारे स्टेटस बघायचं आहे तर ते आता आपण बघणार आहोत। तर येथे दुसरं जे ऑप्शन आहे त्यामध्ये सर्वात पहिले तर उमेदवाराचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे। येथे उमेदवाराचं जर आडनाव पहिले जर तुम्ही फॉर्म भरते वेळेस जर टाकलेलं असेल तर येथे आडनावाचे पहिले 4 अक्षर येथे टाकून घ्यायचे। तर येथे कॅपिटलमध्ये मित्रांनो तुम्हाला पहिले 4 अक्षर येथे टाकून घ्यायचे। त्यानंतर येथे वडिलांच्या नावाचे पहिले 4 लेटर्स येथे टाकून घ्यायचे कॅपिटलमध्ये, त्यानंतर येथे उमेदवाराची जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा कोड आहे तर ते या कॅप्चा कोडचं उत्तर काय आहे तर येथे तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे सर्च नाव या बटनावरती येथे क्लिक करायची। तर येथे बघू शकता उमेदवाराची पहिल्यासारखी येथे माहिती आलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही दोन्ही ऑप्शनचा वापर करून येथे ही माहिती येथे बघू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं ॲडमिट कार्डचं किंवा मग तुमच्या फॉर्मचं स्टेटस येथे बघू शकता। तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो काही अवघड नाही आहे, फक्त तुम्हाला येथे कुठेतरी एक डिक्लेरेशन बॉक्स असेल त्या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी एक डाउनलोडचं ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता।